या सर्वांमधून मिळणारा खत आहे. गाईपासून खत आणि मूत्र मिळते, कोंबडीपासून कोंबडीचे खत मिळते आणि मासोळीचे टँकमध्ये जे पाणी होते ते ऑर्गॅनिक वॉटर असते. ते संपूर्ण शेतीला दिल्यावर शेतीमधून जो फळबागा आणि भाजीपाला याचं उत्पादन निघते हे एक प्रकारचा नफा असतो. माझ्या शेतीच्या कंपाऊंडला पूर्ण करवंदाचे कुंपण आहे. करवंदाचं त्याच्यातून करवंदाचं उत्पन्न होते. शेतीमध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम नावाची एक संकल्पना मागच्या काही दिवसांमध्ये उदयास आली. खऱ्या अर्थानं पारंपरिक शेती जी होती ती इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम याच तत्वावरती चालत असायची भारतामध्ये, परंतु आता ती पुन्हा मोनोक्रॉपिंगकडं शेतकरी वळाला आणि ती संकल्पना पुन्हा मागं पडली. परंतु आत्ता काही शेतकरी आहेत जे इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम आणि एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करत आहेत आणि त्याचं फळ त्यांना आर्थिक दृष्टीनेच नव्हे तर त्याला एक सन्मान म्हणून सुद्धा मिळतोय. आता आपल्यासोबत विदर्भातल्या अगदी पूर्व विदर्भात असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातले असेच एक शेतकरी आहेत. त्यांना 2023चा उद्यान पंडित पुरस्कार मिळालेला आहे. सर, तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यात आधी हा पुरस्कार आज तुम्हाला मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारचा खूप मानाचा पुरस्कार आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. मला एक सांगा, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम तुम्ही सुरुवातीला सांगितलं आणि पूरक व्यवसाय, एकमेकांना पूरक असणारे व्यवसाय तुम्ही शेतीमध्ये करता. नेमकं काय मॉडेल तुम्ही आपल्या शेतामध्ये उभारले आणि त्यातनं कसा आर्थिक फायदा तुम्हाला होतो? काय होते, शेतीमध्ये जे पीक घ्यायचे आहे त्या पिकाला निविष्ठा लागतात. म्हणजे कोणतंही पीक असेल त्याला खत औषधही लागतात आणि तो त्याचमध्ये सायकल फिरवून कसं करायचं. तर पिकासाठी माझ्याकडे कसं आहे की गायी आहेत, गिरच्या गायी आहेत 25-30, त्याच्यापासून शेण आणि मूत्र होते. दुसरं मॉडेल म्हणजे माझ्याकडे 4 मासोळीच्या टँक आहेत, त्यामध्ये मासोळी उत्पादन होते आणि कुक्कुटपालन आहे देशी कोंबड्यांच्या. या सर्वांमधून मिळणारा खत आहे. गाईपासून खत आणि मूत्र मिळते, कोंबडीपासून कोंबडीचे खत मिळते आणि मासोळीचे टँकमध्ये जे पाणी होते ते ऑर्गॅनिक वॉटर असते. ते संपूर्ण शेतीला दिल्यावर शेतीमधून जो फळबागा आणि भाजीपाला याचं उत्पादन निघते हे एक प्रकारचा नफा असतो. आणि गायींना यातून चारा मिळतो, कोंबड्यांना चारा मिळतो, मासोळीला पण तिथला चारा मिळतो. म्हणजे दोन्ही बाजूना, या बाजूने उत्पादन आणि त्या बाजूने उत्पादन, असं सायकल फिरवल्यावर शेतकरी फायद्यात राहू शकतो. माझ्याकडे गांडूळ खते आहे. गांडूळ खताने भरपूर शेतीमध्ये गांडूळ होतात. वनशेती पण आहे. माझ्या शेतीच्या कंपाऊंडला पूर्ण करवंदाचे कुंपण आहे. करवंदाचं त्याच्यातून करवंदाचं उत्पन्न होते. म्हणजे कुंपणही होते आणि उत्पादन होते. तसेच त्या करवंदामध्ये मिलिया डुबे लावले आहेत. यावर्षी मी 1,60,000 मिलिया डुबे लावले. 3 वर्षात ते झाडं होतात. त्याचं काही कळलं, पाऊस आला तरी तो म्हणजे वारा आला तर त्याला अडवते. हा पण त्याचा दुसरा फायदा आहे. तुमच्या शेतामध्ये नेमकं पिकं काय काय आहेत आता, जे कमर्शियल पिकं आपण ज्याला म्हणतो, कोणते कोणते पिकं आहेत? माझ्याकडे फळबागेमध्ये सीताफळ, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, नारळ आणि बाकी थोडं फळ आहे आणि करवंद, हे फळबागेतून. आणि भाजीपाल्यामध्ये काकडी, कारली, वांगा, टमाटर अशा प्रकारचे भाजीपाला रोटेशनमध्ये घेतो. रोपवाटिका पण आहे. अहिल्यादेवी फळं माझ्याकडे 2.5 एकरामध्ये सेडनेट आहे. सेडनेटमधले उत्पादनं काही काढतो. शेडमध्ये काय काय घेतो? सिमला मिरची, काकडी, टोमॅटो आणि ड्रॅगन फ्रूट पण एका सेडनेटमध्ये लावलेला आहे. आधुनिक शेती पद्धतीने तुम्ही खऱ्या अर्थानं अवलंबले आहे. आता शेतीमध्ये तुम्ही सांगितलं मगाशी 15-16 एकर तुमच्याकडे शेती आहे आणि 16 एकरचे एक फार्म आहे. तशी माझ्याकडे 50-52 एकर शेती आहे. बरं, ती सगळी तुम्ही वर्किंग मध्ये? काही शेतीमध्ये धानाची शेती, काही मका, काही वनशेती आहे. मिलिया डुबियाची माझी वनशेती पण 3 एकरामध्ये लावली सलग. अशा विविध शेत्यांमध्ये मी उत्पादन काढतो. बरं, आता ह्या सगळ्या शेतीचं व्यवस्थापन जे आहे, म्हणजे शेतीला खऱ्या अर्थानं एका माणसाचं काम नाही. शेती हा खूप मोठा व्यवसाय, लेबर लागतात, सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित लागतं. सगळं लेबर तुमच्या कुटुंबीय तुमच्यासोबत आहेत. खरं ताई, आज आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून आज आपण साजरा करतो आणि शेतीमध्ये महिलांचा सहभाग सगळ्यात महत्वाचा आहे. शेती महिलांशिवाय होऊ शकत नाही असं आपण म्हणतो. नेमकं काय शेतीमधल्या व्यवस्थापनामध्ये अडचणी येतात आणि तुम्ही त्यामध्ये कशी मात करता? मजूर मिळत नाही, पण आम्ही बरोबर टिकवून मजुरांना, म्हणजे आमच्याकडे मल्टी असल्यामुळे त्यांना आम्ही बंद करत नाही. या पिकापासून त्या पिकाकडे नेऊन त्यांना कंटिन्यू त्यांना बंद करत नाही आम्ही. काम नसलं तरी पण राहतेच काम. ते एक एक पीक असं हळद पण होते आमच्याकडे. हळद नेहमीच होतच, म्हणजे
यंत्रसामुग्रीचा पण उपयोग आपण जास्त करतो. कशात? यंत्रसामुग्री बर. म्हणजे ट्रॅक्टर्स, पॉवर विडर, छोटा ट्रॅक्टर, ते पाणी फेकणारी मड पंप, सगळ्या शेतीला ते गाईचं जे मलमूत्र असते ते प्रत्येक शेतीच्या भागाला आम्ही त्या मड पंपाने नेऊन टाकतो. आता मी मध्यंतरी युरोपच्या दौऱ्यावर गेलो. शासनाकडूनच मी 4 दिवसाचा दौरा 15 दिवसाचा करून आलो. तर त्यामध्ये पण मशिनरीचा उपयोग कसा करावा म्हणून तुम्ही आधुनिक शेती पुढे मी त्या पद्धतीने शेती करणार आहे आणि फळबागा वाढवणार आहे. खऱ्या अर्थानं आत्ता जर बघितलं तर मी आता सांगितल्याप्रमाणे यावर्षी आपण महिला आंतरराष्ट्रीय शेतकरी वर्ष साजरं करतोय. तुमच्या मते आता हा जो पुरस्कारापर्यंत तुम्ही गेलात हा खूप मानाचा पुरस्कार आहे, विभागातनं एका शेतकऱ्याला दिला जातो. या सगळ्याचं श्रेय ताई तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणाला द्याल? सगळेच जे आपले सहकारी आहेत सगळ्यांची साथ मिळाल्याशिवाय करू शकत नाही. सगळेच कुटुंब म्हणजे मुलगा असून सगळे. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुम्ही ज्या पद्धतीनं मॉडेल शेतकऱ्यांना बघा, मी थोडासा शेती पण आहे पण मी थोडा व्यापार पण आहे माझ्याकडे दुसरं. तर जो शेतकरी पूर्ण वेळ शेती काम करतो त्याला अत्यंत शेती परवडते, कारण त्याच्यासमोर तो मजूर राबवून घेतो, त्याच्या अंडर सुपरविजन त्याच्याकडे काम होत असते. आणि शेतकऱ्यांना मी त्यांना मार्गदर्शन मिळावं, मी जरी थोडा कमी जास्त घाट्यातही राहिलो तरी इतर शेतकरी घाट्यात राहू नये म्हणून मी मार्गदर्शन करतो किंवा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त फायद्यात राहू शकता, कारण तुम्ही स्वतः नेहमी शेती करता. शेतीसोबत व्यापार किंवा मार्केटिंग मध्ये उतरलं पाहिजे शेतकऱ्याने. हां, उतरलं पाहिजे त्यांनी. छोटा मोठे तर मार्केटिंग गावाच्या शेजारी त्यांनी स्वतः केलीच पाहिजे. आता आपल्याकडे फार्मर प्रोड्युसर कंपनी पण आहे माझ्याकडे, पंचश्री ॲग्रो प्रोड्युसर कंपनी. त्याचे गोडाऊन, त्याच्याकडे आता फूड प्रोसेसिंग आपण युनिट, काही हळद प्रक्रिया करतो. असे विविध आता उपक्रम देऊन मी पुढील असा 400-500 लोकांना काम मिळेल या पद्धतीची मी रचना करणार आहे. खऱ्या अर्थानं शेती हा फक्त केवळ एक व्यवसाय नाही, तर हा व्यवसायांचा एक भाग आहे. हा खूप मोठा व्याप असलेला एक क्षेत्र आहे. आणि जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीनं इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम आता ज्याला आपण म्हणतो तर त्या पद्धतीने शेती केली जात होती, अशा पद्धती जर अवलंबल्या तर खऱ्या अर्थानं शेतीमधनं नक्कीच जसं यांनी यश मिळवलंय तसंच यश अनेक शेतकरी मिळवू शकतात. आणि सोबतच शेतीला जोड म्हणून तुम्ही मार्केटिंगमध्ये, व्यापारामध्ये सुद्धा उतरलं पाहिजे असं ते म्हणतात. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, मुंबई.